लग्न लावलं आम्हाला कसं काय समजणार? म्हणून प्रेम करताना तू कोणाचा माकड? खादोडा माकड. माकड हा कोणाचा माकड बघूया. लास्ट टाइम कौन आलेला रे? प्रेषित या टाइम तू आला है. अभी मैं भौमिक के घर पे हूँ. यहाँ से हम निकलेंगे सीधा मंडल की तरफ. काय बनणार आहे भौमिक तू? अरे आता आम्ही काय झालं माहिती आहे? हां, सगळेजण बायका बनणार आहेत. कारण मी गेलो होता पालघरला कॉस्ट्युम शोधायला, पण मला नाही भेटला कॉस्ट्युम. आता विचार केला सगळेजण बायका बनू. बघू. लास्ट टाइम साईबाबा भेटलेला आपल्याला इकडे. चल जायचं म्हणता. चल जाऊया. आफ्टर ऑलमोस्ट 4 मंथ हो गए और 4 मंथ के बाद में ये वीडियो आ रही है. और क्रांति मंडल की जो लास्ट वाली वीडियो उसको तो भर भर के प्यार मिला था. सो ये वीडियो से भी वही उम्मीद रहेगी कि उतना ही भर भर के प्यार मिले. सो चलते आज का पूरा कार्यक्रम देखते हैं क्या है. परीक्षकांचे मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तसेच विनामूल्य आपल्याला जे शूटिंग म्हणजे काढली जाते यूट्यूबच्या माध्यमातून ते सुरेंद्र भाऊ पहिला स्पर्धक येत आहेत. मागे जा, चला तिकडे या. लाईट्स ऑन. प्रोत्साहन वाढवायचं आहे. स्पर्धकांना सर्व येणार आहे. सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याच पद्धतीने टाळ्या वाजवायला आपले पैसे जात नाही, पण स्पर्धकाची भूमिका बघून तरी टाळ्या जा. असा आवाज यायला पाहिजे की पूर्ण क्रांती मंडल गुंजायला पाहिजे. कलर कोटिंग पण चांगलं आहे. चष्मा सुंदर आहे, काठी पण सुंदर आहे. पण मला स्वतःला समजत नाही कुठलं रूप घेतलंय. भाऊ तुम्ही कुठलं रूप घेतलंय? भाऊ काठी कशाला घेतली? इकडे काय असे मला पुत्र माझ्या तर काही दिसत नाही. काठी कशाला घेतली? काठी कशाला घेतली ते पण काय कळत नाही. वयात तर फार लहान वाटते, पण फार लवकर तुम्हाला चष्मा लागलाय. चष्मा का लावलाय तुम्ही? भाऊ काय बोलत नाही. सुंदर वेशभूषा. एकदा पुन्हा द्रोणी परशुराम तरे सुंदर वेशभूषा केलेली आहे. ताली वाजवण्यात कंजूसगिरी करू नका, कारण आपले लहान स्पर्धक आहेत. आणि जे स्पर्धक येत आहेत ते गोणी चादरी थंडी लागलेली ह्यासारखे येत आहेत स्पर्धक. बघूया स्पर्धक नवीन आलेला आहे. पाहूया कोण आहे तो. मला स्वतःला पण माहिती नाही कोण आहे तो. बघूया पण कोण आहे. लाईट्स. स्पर्धक आहे दर्शिक पाटील. सुंदर वेशभूषा आहे. आता मुकुट पण व्यवस्थित दिसतोय आणि ह्याच्यावरून आपल्याला समजते की हे प्रश्न विचारायचे हे नाही मिळत. तरी सुद्धा मी मला स्वतःला वाटते की आपले जे 7 दिवस विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आणि खरखोर गणपतीची भूमिका घेतली, त्याचं पोट पण त्याच पद्धतीने आहे. स्पर्धकाचं स्वागत करायचं आहे सर्वांनी. कल्पक देव. कल्पक देव. भाऊ कुठे चालले तुम्ही? शाळेत. शाळेत कशाला चला? शाळेत शिकायला. शिकून काय करणार आहे तू? मोठा होऊन तू काय करणार आहे? शिकत आता पण आहे. मोठा होऊन तू काय करणार आहे? का डॉक्टर बनणार आहे? का कुठला जॉबला जाणार आहे? जॉबला.
जॉबला जाणार आहे असं ना. मग आता कितवीला आहे तू? दुधली. धुतली म्हणजे धुवायचं कापड धुतली. दुसरी. हो दुसरीला आहे, धुतली नाही दुसरीला आहे. आणि आता घरात कोण कोण आहे तुमच्या? आई बाबा दादा आजी सर्वजण घरी राहतात, मामा मामी सर्वच राहतात ना. एकटाच येतो आणि एकटाच जातो. धन्यवाद कल्पक देव. एकटा धुतलीला आहे. स्पर्धक येत आहे वृद्ध उमेश म्हात्रे. स्पर्धक छोटा आहे पण सुंदर वेशभूषा केलेली आहे. महाराज तुम्ही कोण जाळेत? बाल शिवाजी. बाल शिवाजी महाराज की जय. आता कुठे चालले तुम्ही? आम्ही किल्ल्यावर. कुठल्या किल्ल्यावर चालले? तोरणा. तोरणावर चालले. आता कुठे सॉरी कुठले आहे तुमची? शत्रूला मारायला चालला. हो 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 बाल शिवाजी शत्रुघ्न मारायला चाललेला आहे. आता किती दिवसात तुम्ही इकडे पोहोचले? 5. हो हो लहान पाऊल सुद्धा 5 दिवसात पोहोचणार, ते पण घडावरती. अति सुंदर वेशभूषा शिवाजी महाराजांची. धन्यवाद शिवाजी महाराज. बोला शिवाजी महाराज की. स्पर्धा घेत आहे आरोही संदीप तरे. जिजाऊ माता आपले म्हणजे आताच महाराज येऊन गेले शिवाजी महाराज, आणि पटकन त्याच्या पाठोपाठ माता जिजाई आलेले आहे. जिजाई माता आता तुम्ही कुठे चालले? मी आता दिल्लीला चालले. दिल्लीला चालली. दिल्लीला म्हणजे काय काम निघाले तुमचं? औरंगजेबला समजवायला चालली. हो 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 जिजाऊ माता समजोता करण्यासाठी चाललेलं आहे. म्हणजे आपल्या आजच्या भाषेमध्ये मांडवली सांगतो ना, ते करायला चाललेत वाटतं ना. हो हो जिजाऊ माता आपले औरंगजेबाला म्हणजे औरंगजेब आपल्यावरती नेहमी वारंवार स्वारी करत असतो, त्याच्याकरता त्याला समजवायला चाललंय. जर समजत नसेल तर मग काय करण्यात येईल? ना वाकणार ना झुकणार, अन्यायावरून पलटून वार करणार, सन्मानाने बोलणार आणि सन्मानाने स्मरणार. हा हिंदवी स्वराज्य आहे. इकडे आईबाईंची पूजा केली जाते. जाऊन सांग तुझ्या बादशाला, आता पुण्याची जहागिरी भारत साहेबांची अर्धांगिनी चालवते. अति सुंदर वाक्य टाकलेले जिजाऊ मातांनी. महाराजांना समजावता त्यांना सांगून पण गेले की तुम्ही हे सोडून जा आता, म्हणजे तुमचे दिवस भरले. आपल्या भाषेत शकुंतलाच्या भूमिकेत मला वाटते आलेले आहे ऋत्विका यतीन पाटील. कमांडोत काय कमांडोत काय काय दिसत पण नाही. लोणी आहे वाटतं. लोणी ना. कुठे चालले? कुठे तुम्ही? थांबा 1 मिनिट. कुठे चालले? कुठे तुम्ही? म्हणजे चालत चालले कुठे चालले असं तुम्ही? जाणार कुठे असं मी सांगतो. मी बोलतो ते आवाज येतो ना तुम्हाला? आम्ही जाणार कुठे आहेत तुम्ही? चला चालत राहा. कमंडल पाणी पण नाही पडत. आता पुन्हा कुठे चालले? समजत नाही म्हणजे मी काय बोलतो ते ना. ती सुंदर ऋत्विका पाटील. प्रिन्सी तरे, तुम्ही जे वेशभूषा केलेली आहे हे काय रूप आहे? देशाचं झेंडा दिसतं, नंतर केसावरती मुकुट, सुंदर सोन्याचं हार, पण मला समजत नाही कोण आहेत तुम्ही? काही बोलत नाही. प्रिन्सी तरे यांचं सुंदर असं वेशभूषा केलेलं आहे. त्यांचं सर्वांनी टाळ्या कुंडाई त्यांना स्वागत करायचं आहे. प्रिन्सी तरे.
स्लो मध्ये मारा, कारण आमच्या सर्व बसलेले आहेत त्या कोणाकडे हेल्मेट नाही मिळत, कोणाच्या डोक्याला हेल्मेट नाही मिळत. मला तंतडा हलू मारा असं. आपण कुठून खेळता, म्हणजे कुठल्या संघातून खेळतात? शिवडी मुंबई. शिवडी. आपलं नाव काय? परदीन खाजी. काय? परदीन खाजी. परदीन खाजी. परदीक. फरदीन खाजी. फरदीक. फरदीक. फरदीन. फरदीन समजत नाही, फरदीन का फरदीक. इकडे कसं काय आलंय क्रांती मंडळ मध्ये तुम्ही कसे? स्ट्रॉक मैदानावर मॅच आहेत ना, तर आपल्याला बोलवले गेले आहे. असं पॅकर. हा, पॅकर बोलवले गेले. ऑल इंडिया आयकॉन म्हणजे आमच्या सातपाडीत एवढं मोठं क्रिकेटचे सामने चालू आहेत तसं. आणि कुठल्या टीम मधून बोलवले तुम्हाला? ध्रुव 11. ध्रुव 11. ध्रुव 11 सातपाडी. ध्रुव 11 सातपाडी. म्हणजे ऑनर म्हणून ऑनर लोकांनी तुम्हाला बोलवले पॅकर. किती पैसे घेतात तुम्ही? पैसे नाही, मी मनाच्या ह्याच्याने. असा पहिला बॅट्समन आहे की मनाच्या ह्याच्यातून आलेला आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. आपल्या सातपाडी गावात म्हणजे विनामूल्य घेऊन क्रिकेट खेळायला आलेला आहे. आता परत नाव विसरला. नाव काय? फरदीन खाजी. फरदीन खाजी. धन्यवाद क्रांती मंडळातर्फे तुमचं फरदीन खाजींचं. आता येत आहे वराड बॉईज. वराड बॉईज आलेले आहे. लगेच चढायचं नाही, त्याला पुढे इकडे या बाजूला. लग्न लावलं आम्हाला कसं काय समजणार? वरात बॉईज आणि स्टेजवर चढलेले आहेत वरात बॉईज. तुम्ही लग्न पळून लावले का? हो, लग्न पळून लावलेलं आहे. पोरगी कुठून चालली तुम्ही पळून? म्हणजे आपल्या जवळच्या गावातली चाललेलं आहे, म्हणजे काही हरकत नाही, गावातलीच आहे. आणि आता मग घरच्या लोकांना माहित आहे तुमच्या? मग आता घरी कसं काय जाणार मग तुम्ही? नवल घेऊन. पण घरच्या लोकांना माहितच नाही की तू लग्न केलेलं आहे. मग घरचे लोक तुला उभे करतील का? नाही. मग राहणार कुठे तू? भाड्यात राहणार आहे. आणि तुमच्या आई बाबाने जर समजलं की तू पळून आले, मग काय करणार तू? आणि मग समजा आई वडिलांनी तुला ठेवलंच नाही घरी, म्हणजे समजा, तर मग तू कुठे जाणार पुन्हा? नवऱ्याकडे. बरोबर उत्तर आहे. आता ज्या पद्धतीने आपलं कसं घरात प्रवेश करतो आपण, बरोबर ना, तर आपल्या एक मुखाने घ्यायला लागते ना. तर पहिलं कोण घेणार? तुम्ही घेणार का? पहिल्या अगोदर बरोबर सांगितलंय की पहिल्या आपल्याकडे जेव्हा आपण घराचा उंबरठ्यावरचा पहिली सुरुवात करतो तेव्हा खरखोर पहिलं आपण नवरी मुलीलाच आपण नाव घ्यायला लावतो. तर ठीक आहे, नवरी मुली नाव घेते, तुम्ही थोडस बाजूला व्हा. नवरी मुली नाव घे. अति सुंदर, अति सुंदर. एकदा पुन्हा बोला. हाताची घडी तोंडावर बोट. हाताची घडी तोंडावर बोट. वंशरावांचं नाव घेतो, मारा विस्तीचं गोट. बरोबर ना? मुरबकर बाय. हो. आता काय करा? ढिंचाक. आता घरच्यांनी नाही उभं केलं तरी तुम्ही निर्णय घेतलेलाच आहे की भाड्यात राहणार आहे. चला निघूया आता. घरचा रस्ता न बघता आपण भाड्यात. वाजवा डीजे. आणि आता नवरी मुलींना नाव घेतलेलाच आहे. आता बघा नवरा काय घेतो ते बघूया आपण. आज आमचं लग्नात डीजे वाला. आज आमचं लग्नात डीजे वाला. प्रीतीचं नाव घेतो झुके गणेश.
जोरात वाजवा डीजे. वरात निघालेली आहे. चला नाचत नाचत. वरात वाईज अति सुंदर. त्रिशा, अतुल पाटील, कोलिनबाई. काय टोपलीत काय तुमच्या? पापलेट. पण खाली लावा मला दिसतील तरी काय पापलेट आहे ते. हे पापलेट कसे दिले बाय? 500ला. 500ला 2. 1 बाय जाम सस्ती आहे बाय. 500ला 2 ना. हो. हे किती नंबरचे पापलेट आहेत बाय? 3 नंबर. 3 नंबरचे पापलेट ना. आजच्या रेट मध्ये बघायला गेलो ना आपल्या गावात तर 700 पर्यंत आहे बाय. जाम सस्ती आहे. कुलेत बाय हे म्हणजे काय सांगतात आपण? नरम झालेले आहेत का हे? ताजे आहे. ताज्या आहेत का? हो हो. आणि दुसरं काय आहे? काय बाय? दुसरं काय नाही मिळत ताईकडे, फक्त पापलेटच आहेत. माते माते आपण कुठून आलेले? माता ध्यानस्थ आहे म्हणून माझ्या प्रश्नाचं काहीच उत्तर नाही. मातेच्या वेशभूषावरून मला वाटते की जे जप लावलेलं ओम नमः शिवाय, तरी मला असं वाटते की माते आपलं रूप पार्वतीचं आहे वाटतं. माते आपले रूप पार्वतीचं आहे ना. माता पूर्ण ध्यानस्थ आहे. हार्दिक मधुकर तर स्पर्धक जरा काय सांगतो, आताच लग्न झालं त्याच्यापेक्षा स्पर्धक फार लाजतो. लाजालू स्पर्धक हार्दिक तर लाजालू स्पर्धक. लाईन सुरू करा. तू वेडा हाय मला लोक वेडा आणतात. तुला काय माहीत? हा गावाची पोरं तुला माहिती का जगला फिकीचा माझ्यावर. तुम्हाला काय बोलू नको. मी वेळा नाही मिळय शाना शाना 12 पचले भाऊ. तुला काय माहीत? हा 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 हा. पण मला वाटतं की 2 वर्ष अगोदर पिंट्यात आपल्या गावातून गेलेला आहे, म्हणजे स्वर्गवासी झालेला आहे. हा कोणाला दुसरा आपल्या गावात? हो शानाच आहे तू, पण तू कुठून आला असा? मी विक्रमवडून. मला भेटला म्हणून मी इथे आला. राम मंदिराकडे तिथे जागा आहे, तिथे मी राहतो. जाम शाना दिखता है. इस दिल से आह निकलती रही, मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया तो लुट गए. म्हणून प्रेम करताना मला तरी एक गाण्यावरून असं वाटतं की तुम्हाला कुठल्या तरी मुलीने दगा दिलेला आहे. मुलीने 7-8 मुलीने धोका दिलाय. बाप रे बाप. म्हणजे तू पूर्ण एकदम मोठा झटक्यावाला माणूस आहे. मी एकटा आहे तारेगाण्यांचा एकटा म्हणून मुलीने मला धोका दिला. हो 7-8 मुलीने, एक पण मुलगी नाही तुझ्या जवळ आली? एक पण आली जवळ. म्हणजे आता तुम्ही इकडनं आता कुठे जाणार?
आता गावोगाव फिरेल, त्याच्यात काय करायचं आहे? इथून तिथून खायचंच आहे, आपल्या रस्त्यावरचं खायचंच आहे. इथून भेटणार तिथून खायचं, इथून भेटणार तिथून खायचं. सांगा तुम्ही कुठे जायचं? बरोबर आहे. जे भेटेल ते खायचं. बरोबर. आपलं नाव एकदा सांगा. लाडू मॅडम. शेवटला टोपण नाव आपलं देऊनच गेलेलं आहे. लाडू वेडा मुट्टी बॉय. कुणीतरी येणार हो, पाहुणा घरी येणार हो. बाबा कितवा महिना चालू आहे हा? नाही मी बाबांना प्रश्न विचारला. ताईला कसं माहिती की ताईना म्हणजे कितवा दिवस चालू आहे असं? कितवा महिना? दोन्ही गुंगा बैरा मुका दोघे पण आहेत वाटत. आवाज येतो? मी बोलतो त्याचा आवाज येतो ना तुम्हाला? ऐकायला येते. हा कितवा महिना आहे तुम्हाला ताई? असं का? हो त्यांना बोलताना. तुम्ही कोण? मामा पण मुका. मामी? हो मामीचा आवाज गोड आहे. आणि तुम्ही कोण? हो पण तुम्ही कोण असं मुलींच्या? आत्याबाई. हो. आणि आपण कोण? मी दादा. कोणाचा? गावचा दादा? मायापूर. हो मायापूर. म्हणजे मुक्याला वाचा आली. म्हणजे आपलं ते गाणं बघा, मुका बोलू लागला, मुका बोलू लागला. मुका बोलू लागलेला आहे. आपण कोण? आजोबा. हो भरवायला लागलेत वाटते. कारण कसं आता काय सांगतात ते 7व्या महिन्यात असलं ना काय गोड खायची इच्छा होते ना, म्हणून नवरा आता गोड खावायला लागले. बरोबर ना? तुम्ही कोण? नाना. म्हणजे कोण? नाना कोण? नवऱ्याचा भाऊ. नवऱ्याचा भाऊ. हो ना. असं ना. पण आपलं माहेर कुठला? हो मध्यंतरी मी दादांना प्रश्न विचारला तेव्हा बाबा बोलू लागलेले. बोलत होते दादा. एकदम मस्त आवाज होता दादांचा. हो. आता कुठे जाणार आहेत तुम्ही? व नवरी मुलीला घेऊन? आजोबांनाच विचारायचं घेऊन. आता तुम्ही आता काय प्रोग्राम, काय चहा पाणी वगैरे होणार, मग डिलिव्हरीसाठी घेऊन जातो.
हो लगेच नाही, 7व्या महिन्यात नाही, लगेच नाही, थोडी प्रोसेस बाकी आहे. बाकी आहे. पाहुण येणार हो, पाहुण घरा येणार ग, पाहुण घरी येणार सर्व स्पर्धक येत आहेत. बीपी बॉईज बेडूक मामा डराव, बेडूक मामा डराव, चकल्या खातो. हा हा हा, इथं वेगळा झालंय माकडा ती. ए कसा माकड तू, कोणसा माकड तू, माकड कुठून चाले भाऊ तू? हा माकड कुठून चाल? माकडा थांब 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 थांब. ए माकड, तू कोणाचा माकड? तू कोणाचा माकड सांग? तू कोणाचा माकड? खादोडा माकड. माकड हा कोणाचा माकड बघूया. सर्व माकड आहेत, एक पण नाही बोलत. बाबा सांगा झाली मस्त एकदम. इकडे उडा मारून झाले तुमचं. आता तुमचं प्रत्येकाचं नाव सांगा. तुझं नाव सांग. तुझं? हा माकड ई वाला आहे, हा माकड ना, हा माकड आवाज तिन्ही अलग अलग आहेत. म्हणजे काय सांगतात ते? आई, बाबा आणि मुलगा. बरोबर ना? बरोबर. धन्यवाद माकडानो, धन्यवाद आमच्या क्रांती मंडळात आल्याबद्दल. लिस्टी पळाली, लिस्टी. लिस्टिप घ्या, नाही तर मम्मी ओरडेल मला. चेतन तांडेल. रात्री फिरतात, आम्हाला टेन्शन देतात. हा चोरी झाली गावात, दंगल झाले गावात. हा कोणाचं नाव? गावा लवकर घरी. हा तुमच्या आईबाने हेच शिकवलं का तुम्हाला? जागते रहो, जागते रहो, जागते रहो. एवढ्या मुलींनी फिरायचं असतं का? घरी जाऊ झोपा. जागते रहो. तुम्ही कोण आहेत? ग्रामपंचायतने गाव संरक्षण म्हणून माझी नेमणूक केली आहे गावातील. कारण की गावात आता आपण चोऱ्या, दंगा, मस्ती वगैरे होत राहते रात्री. तर गावाचं रक्षण करत मी फिरत असतो. माझं हेच काम आहे. मला फक्त महिन्याचे 10,000 रुपये असतात, तरी सुद्धा मी हे काम करतो का आपल्याच गावाचं रक्षण झाले पाहिजे म्हणून मी हे काम करतो. रात्री फिरतो, सर्वांना सांगतो की बाबा रात्री फिरावं नको, हा धोक्याचा आहे. म्हणजे आपल्या पहिले जे गावठी भाषेमध्ये आपण काय सांगायचं त्याला दुःखा, बरोबर ना? आणि मग रात्रभर फिरतात आणि मग सकाळी काय करतात तुम्ही? सकाळी माझं साईड बिझनेस आहे, लाकडाचं काम आहे. ते कोणाला म्हणजे गोटे वगैरे बनवायचे असेल लाकडाच्या, किंवा काही जण लाकडाचे देवारे बनवायचे असतात, ते काम मी करतो. बरं, म्हणजे बिझनेस पण फार मोठाच आहे, कमाई पण चांगली आहे आणि सर्वच चांगलं आहे. मग कंटिन्यू तुम्ही
इकडेच म्हणजे कधीपासून स्थायिक झाले म्हणजे कारण आम्हाला माझ्या दृष्टीकोन मला तरी वाटतं की आमच्या गावात जे जे गुरखा लोक आहेत ते ह्या बाजूचे कुठले नेपाळ मग त्यांची भाषा कशी हॅच्यू असे काय बोलत. तुम्ही कुठून चालले? मी आता गावातलंच माझी निवड झाली कारण की आता गावात कोणाला म्हणजे आता ग्रामपंचायतला कसं भेटत नव्हतं संरक्षण गावाचं करायला. मला सांगितलं की तू करेल का असं. मी बोललो हो चालेल मी करेल. माझं साईड बिझनेस नव्हतं फक्त रात्रीचंच काम होतं ना फिरायचं. मी बोला हो करेल चालेल. तर मग ते बोलले ठीक आहे आपल्याच गावचा माणूस असला तर आपल्याला चांगलं आहे. बरं तुम्ही रात्री फिरता तसं की तुम्हाला मग दिसत नाही का वाकडे पायाचे पाठीमागे आणि तोंड वगैरे असतं ते कोण दिसत नाही का तुम्हाला? नाही ते सर्व अंधश्रद्धा आहे. ह्याच्यावर भरोसा ठेवावाच नको लोकांनी. मला हेच सांगायचं आहे की अंधश्रद्धा आहे. ते फक्त माणसंच असतात आपली. गावाला कोणाला आपल्या मनात भीती असते. आपल्या मनात भीती असते. हा बाबा आता कोणतरी दिसेल. आता हा आला आता तो आला हे तिकडून कोणतरी गेला. हे आपल्या मनाचे विचार आहेत. त्याकरता मनाचे विचार कसं दिसायचे विचार पण आपल्याला दिसतं पण अलगच. आपल्या मनात विचार चालू असतात त्याकरता आपल्याला दिसतं पण अलगच. हो म्हणजे बघा गुरखाकडून शिकण्यासारखं आहे की आपण जे नेहमी बघतो आपण की आपल्या दैनंदिन व्यवहार ह्याच्यामध्ये फिरण्यामध्ये की आपण पटकन बघतो कोण पुढे कोण आहे मागे कोण आहे पटकन बघतो. आपल्याच सावलीला आपण घाबरून जातो. बरोबर ना? हो बरोबर ना? आपल्या सावलीला आपण घाबरतो म्हणजे ही अंधश्रद्धा आहे असं काहीच नाही. कारण काय माहिती आहे का आपण काय बोलतो की महिन्यातून एक सेकंड शिप असली आपली पण एकच वेळा असं रात्री बस स्टँडवरून येतो. पण गुरखा साहेब दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी येतो म्हणजे त्याला पूर्ण माहित आहे अशी काहीच नाही. ही अंधश्रद्धा आहे. ह्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका असं गुरखा साहेब म्हणतात. धन्यवाद. सातपाटीच्या वतीने तुम्हाला गुरखाची नोकरी दिल्याबद्दल. चेतन तांडेल स्पर्धा घेत आहे टिंडा बॉईज. भगत सिंग राजगुरु सुखदेव जे आपले क्रांतीवीर खरखोर आज आपल्याला क्रांती मंडळात हे 3 क्रांतीवीर दिसत आहेत. इन्कलाब जिंदाबाद हे नारे देत खरखोर त्यांचे प्राण त्यागलेला आहे त्यांनी. अति सुंदर वेशभूषा भगत सिंग राजगुरु सुखदेव. परीक्षेला पटकन त्यांचा निर्णय कळवतील. फक्त 5 मिनिटं. आपल्याला विनामूल्य सुरेंद्र भाऊ प्रत्येक वर्षी आपले शूटिंग करतात आणि त्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व्हिस देतात. सुरेंद्र राजपूत यांना लाईक करायचं आहे. मिस्टर नोमॅड ह्यांची साईड आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. जे आपल्या मंडळासाठी विनामूल्य 1-2-3 तास देतात म्हणून ते युट्यूबला जेव्हा सबस्क्राईब म्हणजे ही लिंक जेव्हा पाठवतील तेव्हा त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका. मिस्टर नोमॅड मी मंडळाच्या वतीने सुरेंद्र भाऊंना 2 शब्द बोलण्यास देतो. सुरेंद्र भाऊ धन्यवाद. तुम्ही 2 शब्द बोला. काय थँक्यू. मी जास्त काही बोलणार नाही. सर्वांना थँक्यू बोलतो मला परत बोलवल्याबद्दल. कारण लास्ट इयर आपण आलेलो तेव्हा पण भरपूर मजा केलेली. बोलवल्याबद्दल थँक्यू सो मच. बस तेवढंच, अजून काय नाही. धन्यवाद सुरेंद्र भाऊ. थैंक यू. वेशभूषा कार्यक्रम खत्म हो चुका है और थैंक यू सो मच क्रांति मंडल जिन्होंने मुझे ये चांस दिया. फर्स्ट ईयर एंड सेकेंड ईयर उन्होंने मुझे ये चांस दिया तो जिसका मैं फ़ायदा उठा पा रहा हूँ. जिसकी वजह से मैं जो वीडियोस में अपलोड करूंगा नो डाउट वो वीडियोस एक मेमोरी बन के रह जाएगी सबकी. जिन्होंने नहीं भी देखा है, जो नहीं आ पाए, जो सो गए, लेट हो गया, जिनको जॉब पे जाना इसलिए सो गए, तो वो देख पाएंगे. सो वन मोर टाइम थैंक्स टू ऑल एंड डोंट फॉरगेट टू लाइक, शेयर एंड सब्सक्राइब. बाय, टेक केयर, सी या.